धानाच्या बोनसची फाईल ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. ती फायनान्सकडे गेलेली आहे. लवकरच फायनान्स त्याचे पैसे रिलीज करेल. मंत्री देखील नाराज होताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडनं देखील उघडपणे विकत जात आहे. कशा प्रकारे स्वतः आहे याकडे कुठेतरी नाराजी आहे. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांची चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. शरद पवार यांच्या प्रकाशन झालं त्याच्यामध्ये सिंधूबद्दल त्यांनी टीका केली आहे की सिंधूचं मार्केटिंग भाजपला किती वेळ झालं. मला असं वाटतं की प्रॉब्लेम काय आहे की त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करतायत याची 100% त्यांना माहितीच नसते. आणि म्हणून बघा एकाच मंचावर सुप्रियाताई वेगळं बोलतात, त्याच मंचावर आपले जयंत पाटील वेगळं बोलतात, सिंदूरबद्दल पवार साहेब वेगळं बोलतात आणि त्यांचे संपादक वेगळं छापतात. त्यांच्याकडे सामनासारखे संपादक आहेत की नाही मला माहित नाही, पण जे कोणी संपादक असतील ते वेगळंच छापतात. त्याच्यामुळे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. बघा ऑपरेशन सिंदूर भारताकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या जवानांच्या बद्दल आपल्या सेनेच्या बद्दल स्वाभिमान बाळगणं ही योग्यच आहे. याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत. की स्टॅटिस्टिक्स जे असतं ना हे थोडं डिसिव्हिंग असतं. आता जगातला सगळ्यात श्रीमंत देश हा अमेरिका आहे, सगळ्यात श्रीमंत. आता अमेरिकेमध्येही आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची इन्कम डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते की वरच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात पैसेवाले आहेत. प्रश्न हा नसतो. प्रश्न वेल्थ जमा करणं हे चुकीचं नाहीच आहे. प्रश्न आहे की वेल्थचं डिस्ट्रीब्युशन आहे की नाही. आणि आज आपण पाहू शकतो की जर 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर येत असतील, 25 कोटी लोकांना जर घर मिळत असेल, पिण्याचं पाणी मिळत असेल, वीज मिळत असेल, तर खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे चाललेलो आहे. आणि म्हणून कोणी 2 पैसे जास्त कमवले हे महत्त्वाचं नाही आहे. जो शेवटचा व्यक्ती आहे त्याला संधी मिळते की नाही, त्याला मूलभूत सोयी मिळत आहेत की नाही, या आधारावर अर्थव्यवस्थेचं आकलन करावं लागतं. आणि त्या आधारावर परिणामकारक बदल हा मोदी सरकारने केला. पहिली गोष्ट अशी आहे की हे जे रेशन देणं आपण सुरू केलं ते कोविडच्या काळात सुरू केलं आणि कोविडच्या काळात सगळ्यांना गरज होती म्हणून आपण ते रेशन दिलं. आणि आज केंद्र सरकारला या ठिकाणी असं वाटतंय की काही मूलभूत गोष्टी आपल्याला आपल्या नागरिकांना मोफत दिल्या पाहिजेत. त्यामुळे केंद्र सरकार ते देत आहे आणि ज्यांना आवश्यक वाटतं ते घेत आहेत. कारण त्यांचा एक मूलभूत प्रश्न जर सुटला तर त्यांना जे मिळणारे पैसे आहेत ते दुसऱ्या 2 गोष्टींवर खर्च करता येतात. त्यामुळे याचा अर्थ ते म्हणजे बाबा काहीतरी केंद्र सरकारच्या उपकारात आहेत आणि त्याच्याशिवाय त्यांचं भागत नाही असं नाही आहे. काही आहेत तसे, पण दोन्ही प्रकारचे लोक आहेत. मी पुन्हा सांगतो की 100% आत्मनिर्भर आहेत. पण मला एक सांगा की आता जो व्यक्ती 20 लाख रुपये कमवतो, ते 20 लाख रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं ना मला टॅक्स मधला इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे. वाटतं की नाही वाटत? याचा अर्थ तो आत्मनिर्भर नाही आहे का? तसा गरीब माणूस आहे. याला जर मूलभूत गरजांपैकी 2 गोष्टी सरकारने दिल्या
तर मूलभूत गरजांच्या पलीकडे तो खर्च करू शकतो, त्याचे 2 पैसे वाचले तर. त्याने फक्त मूलभूत गरजांवरच खर्च केलं पाहिजे अशी मानसिकता का असावी? त्याला अजून 4 गोष्टी करता आल्या पाहिजे अशी मानसिकता असली पाहिजे. म्हणून मी सांगतो, महत्वाचं काय आहे, सगळा भारत श्रीमंत झाला असं आपलं म्हणणंच नाहीये, पण गरिबी रेषेच्या खालचे 25 कोटी लोक गरिबी रेषेवर आले. जो निम्न मध्यम वर्ग होता तो मध्यम वर्गाकडे गेला, जो गरीब होता तो निम्न मध्यम वर्गाकडे गेला. म्हणजे लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे, हे 10 वर्षात दिसत आहे. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या बाबतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय की येणारा मुंबईमध्ये येणारा लोंढा